नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, जर तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहात तर चालू घडामोडींचा हा व्हिडिओ नक्की पूर्ण पहा। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण आजच्या म्हणजे 27 मार्च 2025 रोजीच्या चालू घडामोडी पाहणार आहे। या ठिकाणी पहिलाच प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या उपाध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची बिनविरोध निवड झाली आहे। मित्रांनो, अजित पवार गटाचे नेते अण्णा बनसोडे यांची महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झालेली आहे। ठीक आहे, म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे। विधानसभेमध्ये कोणत्याही प्रकारचं विरोध किंवा विरोधी पक्ष नेता उपलब्ध नाही, त्यामुळे या ठिकाणी यांची बिनविरोध निवड होऊ शकते। ठीक आहे, तर या ठिकाणी पहा, सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत? CP राधाकृष्णन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। उपमुख्यमंत्री 2 आहेत, एकनाथजी शिंदे आणि अजितदादा पवार। महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे सभापती आहेत राम शिंदे आणि उपसभापती आहेत नीलम गोरे। त्यासोबतच महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये विरोधी पक्ष नेते आहेत अंबादास दानवे। तसेच महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष कोण आहेत? राहुल नार्वेकर आणि उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांची बिनविरोध निवड झालेली आहे। तसेच महाराष्ट्र विधानसभेमध्ये विरोधी पक्ष नेता नाही। ठीक आहे, पुढे पहा दुसरा प्रश्न, वाशिम जिल्ह्याचे सध्याचे पालकमंत्रीपदी कोण आहेत? मित्रांनो, वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आहे ते हसन मुश्रीफ यांना देण्यात आलं होतं, परंतु त्यांनी ते नाकारलं, त्यामुळे दत्तात्रय भरणे हे सध्या वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री बनलेले आहेत। पर्याय 3 आपलं उत्तर आहे। दत्तात्रय भरणे हे पुण्यातील इंदापूर तालुक्यातून आमदार आहेत आणि सध्या ते क्रीडा व युवक कल्याण मंत्री तसेच अल्पसंख्याक विकास मंत्री देखील आहेत। ठीक आहे, पुढे पहा तिसरा प्रश्न, 10वे अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आले? या ठिकाणी पहा, 10वे अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन आहे ते नागपूर या ठिकाणी 26-27 एप्रिल 2025 या कालावधीमध्ये आयोजित केलं जाणार आहे। ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1 नागपूर। कालावधी 26 ते 27 एप्रिल 2025 आणि याचे अध्यक्ष कोण असतील? अध्यक्ष असतील शहाबुद्दीन नूर मोहम्मद पठाण। तर मित्रांनो, अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात कधी झाली? 1990ला झाली आणि पहिलं साहित्य संमेलन 1990ला सोलापूर जिल्ह्यामध्ये भरलं आणि याचे अध्यक्ष कोण होते? प्राध्यापक FM शहाजिंदे। त्याचबरोबर 9वं अखिल भारतीय मराठी मुस्लिम साहित्य संमेलन कुठे भरलं? तर ते भरलं नाशिकमध्ये आणि अध्यक्ष कोण होते? अब्दुल कादर मुकादम हे होते। ठीक आहे, पुढे पहा चौथा प्रश्न, आशियातील सर्वात मोठे अशी ओळख असणारे ट्यूलिप गार्डन भारतात कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी पहा, आशियातील सर्वात मोठे अशी ओळख असणारे भारतातील सर्वात मोठे ट्यूलिप गार्डन आहे ते श्रीनगर या ठिकाणी आहे। ठीक आहे, आणि सध्या ते लोकांसाठी खुलं करण्यात आलेलं आहे, म्हणून हा प्रश्न महत्त्वाचा आहे। म्हणजेच आपलं उत्तर काय? पर्याय 1 श्रीनगर। तर हे 26 मार्च 2025 पासून लोकांसाठी खुलं करण्यात आलं आणि जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी अशी घोषणा केलेली आहे। ठीक आहे, पुढे पहा पाचवा प्रश्न, BCCIच्या लोकपाल पदावर कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? मित्रांनो, BCCIच्या लोकपाल पदावर न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे, म्हणजे पर्याय 4 आपलं उत्तर आहे। या ठिकाणी पहा, न्यायमूर्ती अरुण मिश्रा हे राजस्थान व कलकत्ता उच्च न्यायालयांचे माजी मुख्य न्यायाधीश आहेत। ठीक आहे, त्यासोबतच ते बार काउन्सिल ऑफ इंडियावर निवडून जाणारे किंवा त्याचे अध्यक्ष बनणारे पहिले सर्वात तरुण व्यक्ती आहेत। ठीक आहे, आता या ठिकाणी पहा BCCI बद्दल थोडक्यात माहिती। BCCI म्हणजे बोर्ड ऑफ क्रिकेट कंट्रोल इन इंडिया, म्हणजेच भारतामध्ये क्रिकेटचं नियमन करणारी संस्था आहे। तर मित्रांनो, याची स्थापना 1928ला करण्यात आली होती। तसेच याचं मुख्यालय आहे ते मुंबईतील वानखेडे स्टेडियम या ठिकाणी आहे। तसेच आत्ता सध्या याचे अध्यक्ष आहेत रॉजर बिन्नी आणि लोकपाल कोण आहेत? आपण प्रश्न पाहिलेला आहे, न्यायमूर्ती अरुण मिश्रा। ठीक आहे, पुढे पहा 6वा प्रश्न, वित्त विधेयक 2025 खालीलपैकी कोणी लोकसभेत सादर केलं? मित्रांनो, वित्त विधेयक कोण मांडतं? वित्तमंत्री म्हणजे अर्थमंत्री। आणि सध्या कोण आहेत भारताचे वित्तमंत्री? निर्मला सीतारामन, म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे। या ठिकाणी पहा, भारतीय राज्यघटनेच्या कलम 110 अन्वये वित्त विधेयक कसं असावं याच्यात शर्ती आहेत। त्यासोबतच 117 मध्ये काय दिलेलं आहे की वित्त विधेयक आहे ते राष्ट्रपतींच्या पूर्वसंमतीनं
लोकसभेमध्ये मांडता येतं. ठीक आहे. आता या ठिकाणी आपण महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव ऑलरेडी करत आहोत. त्यासोबतच जर तुम्हाला पोलीस भरती, तलाठी भरती या परीक्षांसाठी दररोज 100 प्रश्नांची क्विज सोडवायची आहे, तर त्यासाठी काय करायला लागेल, तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला लागेल. कारण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर दररोज सरावासाठी 100 प्रश्न देत आहोत. त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की जास्तीत जास्त सराव करावा, तर तुम्ही देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचचं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. आपल्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्यासोबतच आपलं चॅनल जॉईन करण्याचा आणखी एक फायदा होणार आहे की आपल्याला सराव प्रश्नांसोबतच दररोज महत्त्वाच्या अपडेट्स आणि चालू घडामोडी यांचा देखील सराव करता येणार आहे. त्यामुळे जर तुम्ही स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहात तर आपलं चॅनल नक्की जॉईन करा. चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. लिंक जर ओपन होत नसेल तर दिलेल्या नंबरवर जॉईन असा मेसेज पाठवा. पुढे पहा 7वा प्रश्न. खेलो इंडिया पॅरा स्पर्धा 2025 मध्ये ईश्वर टाक या महाराष्ट्रीय खेळाडूने कोणत्या खेळात सुवर्णपदक जिंकले आहे? मित्रांनो, ईश्वर टाक नाव लक्षात ठेवायचं आहे. या खेळाडूनं खेलो इंडिया पॅरा स्पर्धा 2025 मध्ये महाराष्ट्रासाठी भालाफेक या खेळ प्रकारामध्ये सुवर्णपदक जिंकलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय? खेळ कोणता? भालाफेक. पर्याय 2. ईश्वर टाक हे खेळाडू पुण्यातील आहे. ठीक आहे. खेलो इंडिया पॅरा स्पर्धा 2025 यावर्षी याची दुसरी आवृत्ती पार पडत आहे नवी दिल्ली या ठिकाणी. तर ईश्वर टाक हा महाराष्ट्राच्या पुण्यातील एक भालाफेक खेळाडू आहे ज्यानं या स्पर्धांमध्ये सुवर्णपदक जिंकलेलं आहे. ठीक आहे. पुढे पहा 8वा प्रश्न. टाटा मोटर्सने खालीलपैकी कोणाची ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केली आहे? मित्रांनो, टाटा मोटर्सनं आपल्या टाटा कर्व या वाहनासाठी, या गाडीसाठी विकी कौशल याची ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केलेली आहे. म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. या ठिकाणी पहा, आपल्या पॅसेंजर आणि इलेक्ट्रिकल गाड्यांसाठी टाटा मोटर्सनं विकी कौशल याची ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केली आहे. तो टाटा कर्व SUV या गाडीची जाहिरात करणार आहे. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 9. AI किमी अभ्यास भारताकडून कोणासोबत करण्यात येणार आहे? या ठिकाणी पाहायचं आहे AI किमी म्हणजे काय? आफ्रिका इंडिया की मेरीटाईम एंगेजमेंट हा भारत आणि आफ्रिकी देशांसोबत असलेला एक सागरी सराव आहे. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3 आफ्रिकी देशांसोबत भारत हा सराव करेल. तर या ठिकाणी पहा, हा सराव आहे तो 2025च्या एप्रिल महिन्यामध्ये होणार आहे आणि यामध्ये आफ्रिकेतील 10 देश असतील. भारत आणि आफ्रिकेतील 10 देश असतील. कोणते कोणते? कोमोरोस, जिबुती, इरिट्रिया, केनिया, मादागास्कर, मॉरिशस, मोझाम्बिक, सेशल्स, दक्षिण आफ्रिका आणि टांझानिया हे 10 देश असतील. त्यासोबतच मित्रांनो, हा सराव आहे तो 2025च्या एप्रिल महिन्यामध्ये टांझानियातील दार एस सलाम या ठिकाणी पार पडणार आहे. ठीक आहे. पुढे पहा 10वा प्रश्न. ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? मित्रांनो, ज्येष्ठ नागरिक आयोग अधिनियम 2025 पारित करून राज्यामध्ये ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारं केरळ हे भारतातील पहिले राज्य बनलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे पर्याय 4 आपलं उत्तर आहे केरळ. केरळ या राज्यानं आपल्या राज्यामध्ये ज्येष्ठ व्यक्तींसाठी ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन केलेला आहे. ठीक आहे. याबद्दलची माहिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. आता सुरुवातीपासून पुन्हा प्रश्न पहा. पहिला प्रश्न काय होता? महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या उपाध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची बिनविरोध निवड झाली? अण्णा बनसोडे. दुसरा प्रश्न. वाशिम जिल्ह्याचे सध्याचे पालकमंत्री कोण आहेत? दत्तात्रय भरणे. तिसरा प्रश्न. 10वे अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे? तर ते आहे नागपूर. चौथा प्रश्न. आशियातील सर्वात मोठे अशी ओळख असणारे ट्युलिप गार्डन भारतात कोणत्या ठिकाणी आहे? मित्रांनो, हे आहे श्रीनगरमध्ये. ठीक आहे. तसेच 5वा प्रश्न. BCCIच्या लोकपाल पदावर कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? मित्रांनो, BCCIच्या लोकपाल पदावर न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर सध्या मित्रांनो BCCIचे अध्यक्ष कोण? रॉजर बिन्नी. ठीक आहे. 6वा प्रश्न होता. वित्त विधेयक 2025 खालीलपैकी कोणी लोकसभेत सादर केले? मित्रांनो, हे
भारताच्या वित्तमंत्री किंवा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलं होतं. ठीक आहे. पुढचा प्रश्न, खेलो इंडिया पॅरा स्पर्धा 2025मध्ये ईश्वर टाक या महाराष्ट्रीयन खेळाडूने कोणत्या खेळात सुवर्णपदक जिंकले आहे? मित्रांनो, ईश्वर टाक हा भालाफेक या खेळ प्रकाराशी संबंधित आहे, म्हणजे पर्याय 2 उत्तर होतं. ठीक आहे. 8वा प्रश्न होता, टाटा मोटर्सने खालीलपैकी कोणाची ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केली आहे? कोणाची केलेली आहे? विके कौशल याची. पुढचा प्रश्न होता, AI किमी अभ्यास भारताकडून कोणासोबत करण्यात येणार आहे? मित्रांनो, याचं उत्तर होतं आफ्रिकी देशासोबत. भारत हा सराव आफ्रिकी देशासोबत करणार आहे, आफ्रिकेतील 10 देशांसोबत. ठीक आहे. आणि 10वा प्रश्न होता, ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? केरळ. त्यासाठी त्यांनी काय केलं? वरिष्ठ नागरिक आयोग अधिनियम 2025 पारित केला. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे चालू घडामोडींवरील प्रश्न. जर तुम्हाला हे प्रश्न आणि त्यांची माहिती समजली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. तसेच या व्हिडिओमधील माहितीबद्दल किंवा व्हिडिओमधील प्रश्नांबद्दल आपले काही अभिप्राय असतील तर ते कमेंट करून सांगा. त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करू. तसेच तुमचे जे कोणी मित्रमैत्रिणी या स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहेत त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा. आणि याचसारखे आणखी व्हिडिओ पाहून GK, GS, मराठी व्याकरण या विषयांचा सराव करण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर माहिती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.